सुप्रभात विद्यार्थी मित्रो. काव्य अंकुर हे जे काय आपलं संपादित पुस्तक आहे आणि या पुस्तकातल्या आतापर्यंत आपण 9 कवितांचा अभ्यास जो काय तो आपण पाहिलेला आहे. मग त्या सामाजिक कविता असतील, राष्ट्रीय प्रेरणाविषयीच्या कविता असतील, निसर्ग जीवन विषयीच्या कविता असतील आणि शेवटची जी काही कविता आहे ती सुद्धा राष्ट्रभावनेविषयक प्रीती निर्माण करणारी ही कविता आहे. मागची जी काही कविता आपण गेल्या तासाला जी काही पाहिली होती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची या भारतात या नावाची कविता आपण अभ्यासली आणि त्याच्यातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या देशामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये एक प्रकारचा बंधुभाव जो का असेल तो नांदला पाहिजे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व जे काय असेल ते संपूर्ण देशामध्ये नांदलं पाहिजे. आणि त्यानंतरची शेवटची जी काही कविता आहे, शूर आम्ही सरदार, शांता शेळके नावाच्या कवयित्रीची ही कविता आहे. तोच चंद्रमा नभात हा जो काय त्यांचा काव्यसंग्रह जो आहे त्या काव्यसंग्रहातली ही लहानशी कविता आहे. आता आम्ही सरदार, शांता शेळके हे मराठी साहित्यातील एक नामवंत कवयित्री म्हणून त्या परिचित आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे काही आळंदीला झालं होतं तिथल्या त्या अध्यक्ष होत्या. स्त्री लेखिका असल्यामुळे बऱ्याच वेळेस त्यांनी स्त्री जीवनाचंही चित्र त्यांच्या काव्यातून व्यक्त होताना आपल्याला दिसतं. परंतु ही जी काही कविता त्यांनी लिहिली, शूर आम्ही सरदार, या कवितेतून एक ज्वलंत राष्ट्रप्रेम ज्याला आपण म्हणतो ती राष्ट्रप्रेम निर्माण करणारी कविता त्यांनी लिहिलेली आहे. संपूर्ण देशातील तरुणांमध्ये एक प्रकारचं राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम निर्माण झालं पाहिजे. राष्ट्रासाठी आहुती देण्याची जी काही तयारी जी का असेल ती प्रत्येक तरुणांची असली पाहिजे, प्रत्येक सैनिकाची असली पाहिजे. आणि म्हणून कवितेचं शीर्षकच आहे की शूर आम्ही सरदार. आता सरदार किंवा सैनिक जो का असतो हा एक प्रकारे देशासाठीच तो आपलं संपूर्ण जीवन जे काय ते समर्पित करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. प्राणाची आहुती तो लावण्यासही मागे पुढे बघत नाही. आणि म्हणून ही जी काही कविता जी काय ती देशाचं एक प्रकारे मनोगत करणारी कविता आहे की देशासाठी सैनिका हा जो का असतो हा सदैव तत्पर असतो. आपण जे काही सुखी जे काही जीवन जगत आहोत ते सुखी जीवन जगण्यामागचा जर तुम्ही विचार जर केला तर या देशातील जे काही सैनिक जे काही ते डोळ्यात अगदी तेल घालून रात्रंदिवस पारा करत असतात, तेव्हा कुठेतरी आपला देश जो का असतो तो सुखाने झोप घेत असतो. आणि म्हणून सैनिक जो का असेल, शूर सरदार जो का असेल, त्याचं लग्न जे का असतं ते एक प्रकारे तलवारीशी झालेलं असतं. त्याला कोणत्याच प्रकारचे नातेवाईक राहत नाहीत, भाऊबंदकी राहत नाहीत. संपूर्ण देश म्हणजे त्यांचे एक प्रकारचं देश म्हणजे किंवा जो काही देश किंवा मातृभूमी जी काय ती त्याची माता असते. आणि या देशातील सर्व जे काही नागरिक जे काय आहे ते त्याचे एक प्रकारचे नातेवाईक असतात, त्यांचे भावंड असतात, त्यांचे बंधू असतात. संपूर्ण नातेवाईक जसं असतात तशा पद्धतीने या देशातले सर्व जनता जनार्दन जे काय असतील ती एक प्रकारे नातेवाईक असते. आणि म्हणून शूर आम्ही सरदार कवितेच्या माध्यमातून शांताबाई शेळकेंनी एक प्रकारचं जे काही शूर सैनिक जे काय त्या शूर सैनिकाचं मनोगत जे काय ते मनोगत या ठिकाणी व्यक्त केले आहेत. कारण सैनिक जो का असतो हा एक प्रकारे देश सेवेचं व्रत जे का असतं त्याने
स्वीकारलेलं असतं. आणि त्यामुळे हे देश सेवेचं जे काय व्रत जे काय ते फक्त या सैनिकामध्येच त्या ठिकाणी मोठ्या झाल्यावरच निर्माण झालेलं राहत नाहीत. तर या कवितेमध्ये शांताबाई शेळके म्हणतायत की जो काही शूर सैनिक जो का असतो तो आईच्या गर्भातच त्याच्यावर एक प्रकारे तसे संस्कार जे का असतील, वीरतेचे असतील, प्राण जो का असतील ते बलिदान देण्याचे संस्कार जे का असतील ते आपल्या आईच्या गर्भातच त्याने एक प्रकारे केलेले असतात. आणि म्हणून या कवितेमध्ये शांताबाई शेळके म्हणतायत की शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती, देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती. तर आम्ही शूर सरदार आहोत, सैनिक आहोत, आम्हाला कोणाचीच भीती वाटत नाहीत. आम्हाला देव देश आणि धर्मापायी प्राण एक प्रकारे आम्ही हाती घेतलेले आहेत. म्हणजे देवाचं रक्षण करण्यासाठी, संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी, देशाचं रक्षण करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी आम्ही एक प्रकारे प्राण जो का असेल तो मुठीमध्ये घेऊन या देशसेवा जे का असेल त्या देशसेवेसाठी आमचं जीवन जे काय ते आम्ही एक प्रकारचं समर्पित केलेले आहेत. कारण आम्ही एक प्रकारचं काय आहोत, शूर सरदार आहोत, शूर सैनिक आहोत. शांताबाई शेळके पुढे म्हणतायत की आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं जळली येळी प्रीत, लाख संकटे झेलून येईल अशी पहाडी छाती. तर एक प्रकारचे कवयित्री या कवितेच्या माध्यमातून या देशातील सैनिकाबद्दल मनोगत व्यक्त करतायत की हा जो काही सैनिक जो काय आहे एक प्रकारचा आईच्या पोटातच त्याने एक प्रकारे झुंजार जे का असेल, संघर्ष जे का असेल, या संघर्षाचं संस्कार त्याच्यावर झालेले आहेत. त्याने जे काही लग्न जे काही केलं आहे ते एक प्रकारे आपल्या मानवी जीवनामध्ये एखाद्या स्त्रीशी लग्न केलं नाही तर लग्न त्यांनी कशाशी केलेलं आहे, तलवारीशी केलेलं आहे. आणि म्हणून या तलवारीशी लग्न केलेलं असल्यामुळे एक प्रकारचं जे काही त्याला प्रीत जे काय आहे ती प्रीत किंवा प्रेम जे काय ते सुद्धा तलवारीशी झालेले आहेत. आपल्यासारखं सैराटसारखं प्रेम नाहीत, ते येळी प्रीत नाही, तर हे येळं प्रेम जे काय आहे ते कशाचे आहेत, देशसेवेशी आहेत, तलवारीशी लग्न केलेलं आहे. आणि त्यामुळे लाख संकट जरी आलेत, किती संकट जरी आलेत तरी सुद्धा छातीवर झेलण्याची आमची एक प्रकारची तयारी आहे. असा हा जो काही शूर सरदार जो काही सैनिक जो काय त्या सैनिकाच्या मनोगतातून एक प्रकारे शांताबाई शेळके जे काय आहेत ते आपले विचार व्यक्त करतायत. आणि म्हणून किती संकट आलेत, पहाड जरी कोसळला तरी सुद्धा त्या पहाडाचे राईराई टिकऱ्या करण्याची क्षमता आमच्या सैनिकांमध्ये आहे, आमच्या शूर सरदारांमध्ये आहे. आणि म्हणून लाख संकट जरी आले तरी सुद्धा आम्ही झेलून घेण्याची आमची तयारी आहे. असा एक विचार जो काही प्रेरणादायी विचार ज्याला आपण म्हणतो तो शांताबाई शेळकेंनी या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. म्हणून कवयित्री पुढे म्हणतायत, झुंजावं या करून मरावं हेच आम्हाला ठाव, लढावं मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठाव, देशापायी सारे इसरू माया ममता नाती. तर एक प्रकारचं या कवितेच्या शेवटी शांताबाई शेळके जे काय म्हणतायत की झुंजावं वा करून मरावं हेच आम्हाला ठाव. म्हणजे सरदारांना दुसरं काहीच माहीत राहत नाहीत की देशासाठी एकतर एक प्रकारे प्राण द्यायची तयारी असली पाहिजे किंवा देशासाठीच आम्ही एक प्रकारे मरण जे काय ते पत्करायला तयार असतो. मागे पुढे आम्ही कधीच पाहत नाहीत. एकतर लढून मरावं किंवा एक प्रकारे शत्रूला मारून त्या ठिकाणी मरावं. ही जी काही क्षमता जी का असेल, ही जी काही जिद्द जी का असेल, ही जी काही शौर्याची जी काही भूमिका जी का आहे तेवढंच आम्हा सैनिकांना माहीत असतं. म्हणजे एकतर लढण्यासाठी जगायचं किंवा त्या ठिकाणी देशासाठी मरण्यासाठी लढायचं. आणि म्हणून लढून मरावं मरून जगावं. कारण जेव्हा सरदार त्या ठिकाणी लढता लढता जरी त्या ठिकाणी तो देशासाठी त्याने जर प्राण अर्पण केला असेल तरी त्याचं नाव जे का असतं ते देशाच्या ज्याला आपण म्हणतो शिलालेखावर त्या ठिकाणी लिहिलं जातं. एक देशभक्त म्हणून, राष्ट्रप्रेमी म्हणून त्यांचं नाव जे काय ते कोरलं जातं.
आणि म्हणून लढून मरावं, मरून जगावं हेच आम्हाला ठाव. देशापायी सारी इसरू माया ममता नाती. आणि म्हणून देशासाठी आम्ही सर्व नातेवाईक जे काय असतं ते विसरून जातो. बहीण असेल, भाऊ असेल, काका असेल, काकू असेल, चुलता असेल, चुलती असेल, पत्नी असेल, प्रियकर असेल, प्रियशा, जे जे काही नातं जे काही मानवी जीवनामध्ये असतात हे सर्व विसरून आम्ही जातो. आम्हाला फक्त एकच नातं माहिती असतं आणि ते म्हणजे देशसेवा. देशापायी एक प्रकारे आम्ही सारं जे काही ममता जे काय असेल ते सर्व विसरून जातो. आम्ही देशासाठीच एक प्रकारचं आम्ही जीवन जे काय ते समर्पित करत असतो. आणि म्हणून आम्हाला कोणत्याच प्रकारचे भाऊ राहत नाहीत, बहीण राहत नाहीत किंवा कोणत्याच प्रकारचे नातेवाईक राहत नाहीत. देश हेच आमचं सर्वस्व नातं आहे. या देशाशीच आमचं एक प्रकारचे नाळ जोडलेले आहेत. आणि म्हणूनच आम्ही एक प्रकारचे काय आहोत, सरदार आहोत. आणि या कवितेच्या माध्यमातून शांताबाई शेळकेंनी एक प्रकारे ज्वलंत राष्ट्रप्रेम ज्याला आपण म्हणतो ते ज्वलंत राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती जी काय ते या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. आणि म्हणूनच सरदार जे का असतात, सैनिक जे का असतात ते प्राणाची आहुती देण्यासाठी सुद्धा मागे पुढे बघत नाहीत. असे शूर वीर सरदार जे काय आहेत त्या सरदारांची भूमिका कथन करणारी ही कविता आहेत. आणि म्हणून वीर सैनिक जे का असतात जो देशासाठी, देशाच्या रक्षणासाठी सदैव प्राण देण्यासाठी तयार असतो, त्याला कुणाचीच त्या ठिकाणी भीती वाटत नाही. देशाचं सार्वभौमत्व, अखंडत्व टिकवण्यासाठी, देशाच्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी सैनिकाने देशसेवेचं व्रत स्वीकारलेलं असतं. आणि म्हणून आपला देश जो का असेल तो अखंड कसा राहील, सार्वभौमत्व कसं राहील याच्यासाठी प्राणाची बाजी लावणारे आपले हे शूर सैनिक असतात. आणि म्हणूनच त्यांच्यावर आपल्या आईच्या पोटातच तशा प्रकारचे संस्कार जे का असेल ते झालेले असतात. आणि म्हणून देशासाठी ते अगदी झुंज देत असतात, देशासाठी लढत असतात. देशावर संकट जर आलं तर शत्रूवर वार करण्यासाठी ते मागे पुढे बघत नाहीत. आणि म्हणून देशावरती जेव्हा संकट येतं, आसमानी सुलतानी संकट झेलण्यासाठी सैनिक जो असते याची छाती पहाडासारखी, वज्रासारखी त्या ठिकाणी सज्ज असते. आणि म्हणूनच या सैनिकाला हार पत्करणं जे का असतं ते माहीत नसतं, माघार घेणं जे का असतं ते माहीत नसतं. सहज अगदी मरणासाठी तो तयार असतो. लढत राहणे किंवा लढता लढता मरण येणे यातच तो धन्यता मानत असतो. हा देश म्हणजेच त्यांच्यासाठी सर्वस्व आहे. ही मातृभूमी म्हणजे त्यांची माता आहे. आणि देशातील बांधव म्हणजे त्यांचे नातेवाईक. भारत व त्यांचे नाते फक्त देशसेवेचे, अशी देशावर अपार श्रद्धा ठेवणारा हा शूर सैनिक जो आहे तो शांताबाई शेळकेंनी या कवितेच्या माध्यमातून उभा केलेला आहे. ज्वलंत राष्ट्रभाव जागृत करणारी ही कविता आहे. ही कविता एक प्रकारचं वीर रस प्रदान निर्माण करणारी कविता आहे. आणि म्हणून वीर रस जो का असतो हा तरुणांच्या रक्तामध्ये एक प्रकारचं वीर रस जो का असतो तो कुठतरी त्याचं रक्त जे का आहे ते उसळणारं रक्त असतं. राष्ट्रप्रेम जे का असेल ते प्रत्येक तरुणांच्या मनातून उसळलं पाहिजे, रक्तातून उसळलं पाहिजे. आणि म्हणूनच एक स्फूर्तिदायी कविता म्हणून या कवितेचा थोडक्यात आपल्याला उल्लेख करावा लागेल. अशा रीतीने आतापर्यंत आपण काव्य अंकुर हे जे काही संपादित पुस्तक आहेत या संपादित पुस्तकातल्या सर्वच्या सर्व कविता ज्या काही त्या आपण अगदी सविस्तरपणे शिकवलेल्या आहेत. 100 जे काय प्रश्न जे काय ते 100 प्रश्न आपल्या व्हॉट्सअपवर या तुम्हाला टाकलेले आहेत. या 100 प्रश्नांपैकीच तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न येतील. विद्यार्थी मित्रो, 20 कविता, 20 कवितांची शीर्षकं, त्या कवींची नावं जरी पाठ केली तरी सुद्धा त्याच्यापैकी तुम्हाला 10 प्रश्न जे काय ते आलेले असतील. कविता अतिशय साध्या सोप्या कविता आहेत. आणि त्यामुळे आता 17 ते 25च्या दरम्यान किंवा 20च्या दरम्यान आपल्या 2 चाचणी परीक्षा होतील. पहिली चाचणी परीक्षा 1 ते 10 कवितेवर असेल, दुसरी चाचणी परीक्षा 10 ते 20 या कवितेवरती असतील. आणि 100 जे काही तुम्हाला प्रश्न जे काही दिलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करा.
चांगला अभ्यास करा आणि वस्तुनिष्ठ त्या ठिकाणी प्रश्नच तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा होणार आहे, तर आपण जर व्यवस्थित जर तयारी केली तर पैकीच्या पैकी आपल्याला मार्क्स मिळू शकतील. त्यामुळे या जे काही 2 चाचण्या परीक्षा जे का असतील त्या चाचण्या परीक्षेला सुद्धा आपण ऑनलाईन आपला पेपर जो का असेल तो आपण सबमिट करायचा आहे. आणि आपल्याला काही जर अडचण असेल तर आपण तशा पद्धतीने ग्रुपवर मला मेसेज टाका, तो सोडवण्याचा आपण प्रयत्न करू. अशा रीतीने आपलं जे काही काव्य अंकुर हे जे काही संपादित पुस्तकातले जे काही 20 कविता जे काही ते आपण अगदी सविस्तरपणे पाहिलेले आहेत. असं थोडक्यात आपल्याला या कवितेचा आशय सांगता येईल.